नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत। महत्त्वाची बातमी म्हणजे अशी की राज्य सरकारने फार्मर आय डी कार्डवरती म्हणजे शेतकरी ओळखपत्रावरती एक GR जारी केला आहे। तो GR जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। तो जो GR आहे 11 एप्रिल 2025 जारी केलेला आहे। आज मी हा व्हिडिओ बनवत आहे। आजची आहे 18 तारीख। तर आज थोडा लेट झाला कारण मी थोडा बिझी असल्यामुळे हा व्हिडिओ बनवू शकलो नाही। पण अत्यंत महत्त्वाचा जो GR आहे शेतकऱ्यांसाठी म्हणजे फार्मर आय डी कार्डवरती तो निघालेला आहे। तर तो कोणता GR आहे, त्याच्यामध्ये काय आहे नमूद केलं आहे, तर आपण ही सगळी माहिती आपण समोर जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्याच कामाची माहिती मी आज सांगत आहे। फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठीच खास हा GR निघालेला आहे। तर काय आहे त्या GR मध्ये, तर चला आपण समोर जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता मंडळी, हा आहे तो शासन निर्णय। बघा, इथे लिहिलं आहे कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबत। ठीक आहे। तर बघा, खाली गेल्यानंतर बघा, ही आहे ती तारीख 11 एप्रिल 2025। बघा, ही आहे 11 एप्रिलला हा जो शासन निर्णय आहे म्हणजे GR आहे तो जारी झालेला आहे। तर या GR मध्ये असं म्हटलेलं आहे, बघा मी तुम्हाला खाली जाऊन मी तुम्हाला वाचून दाखवते। ठीक आहे। हा जो GR आहे, मी याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, टेन्शन घेऊ नका। तिथे जाऊन हा तुम्ही GR त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा GR दिसून जाईल। ठीक आहे। तर या GR मध्ये असं लिहिलं आहे, राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने उपरोक्त वाचायतील क्रमांक 1 येथे निर्देशित अनुसरून राज्यात ॲग्री ट्रॅक योजना राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच व शेतांचे भूसंदर्भीकृत यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे। त्यामधील शेतकऱ्यांची माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अभिकार लेखातील शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येत आहे। येथील शासकीय पत्रान्वये निर्गमित करण्यात आलेल्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी, शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे या उद्दिष्टाने कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभाकरिता ॲग्री ट्रॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासनाद्वारे पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। तर बघा, फार्मर आय डी कार्ड जे आहे ते आता अनिवार्य करण्यात येत आहे। तर कधीपासून, तर 15 एप्रिल 2025 पासून हे जे आहे शेतकरी फार्मर आय डी कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं आहे। तर याच्यामध्ये काय शासन निर्णय झाले ते बघा, मी आता तुम्हाला एक एक वाचून दाखवतो। तर बघा, पहिल्या क्रमांकाचा आहे, तुम्ही बघू शकता, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे। म्हणजे 15 तारखेपासून 15 एप्रिल पासून हा जो फार्मर आय डी कार्ड आहे तुम्हाला काढणे आवश्यक आहे। म्हणजे हे अनिवार्य करण्यात येणार आहे कोणत्याही शेतीच्या योजनेसाठी, सगळ्याच शेतीच्या योजनेसाठी जे हे फार्मर आय डी कार्ड आहे ते अनिवार्य करण्यात आलेलं आहे। तर दुसरा बघा, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आल्याने याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादी सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी। म्हणजे जर आपण फॉर्म भरताना जे का आपल्यातर्फे काही चुका झाल्या तर त्या चुका ज्या दुरुस्त आहे त्या पण आता आपल्याला करता येणार आहे। म्हणजे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना जेव्हा काही चुका झाल्या तर ते जे आहे कृषी अधिकारी जे आहे ते चुका आपल्या दुरुस्त करतील, ते पण किंवा आपल्याला पण करता येईल, ज्याच्यामध्ये काही अपडेट येतील, टेन्शन घेऊ नका। ठीक आहे।
त्याच्यानंतरचा जो तिसरा बघा, शेतकरी ओळख क्रमांक याच्याशी संलग्न डेटा, ठीक आहे, म्हणजे जमीन आणि त्यावर घेतलेली पिके ह्या कृषी विभागामार्फत वापरण्यात आलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी, ठीक आहे। चौथा बघा, चौथा खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही स्किप न करता बघा। ज्या शेतकऱ्यांनी, हा जो खूप महत्त्वाचा आहे बघा चौथा, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी नोंद केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे। ह्यासाठी ग्राम कृषी विकास समिती, CSC सेंटर आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अजून फार्मर ID कार्ड काढलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर काढा असं सरकार म्हणत आहे। त्यासाठी तुम्ही CSC सेंटरमध्ये किंवा जे आपले कृषी विकास समिती आहे त्यांच्याकडे, किंवा आपल्याला शक्यतो मोबाईलवरून पण आपल्याला फॉर्म जो आहे तो भरू शकतो आपण, ठीक आहे। फार्मर ID आपण काढू शकतो। लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांनी काढली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढावी। आणि पाचवा जो निर्णय आहे तो बघा काय आहे, शेतकऱ्यांसाठी, हा बघा पाचवा निर्णय, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी। म्हणजे जे आपलं ओळख क्रमांक आहे ते महत्त्वाचं आहे। शेतकरी फार्मर ID कार्डचं जे 13 क्रमांक जो ओळख क्रमांक आहे तो खूप महत्त्वाचा आहे। तोच क्रमांक महत्त्वाचा आहे जो आपण जेव्हा आपण फॉर्म भरला त्याच्यानंतर आपला फॉर्म पेंडिंगमध्ये होता, त्याच्यानंतर अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला एक तो फार्मर IDचा एक नंबर मिळाला, तो 13 अंकी नंबर, तो खूप महत्त्वाचा आहे। तो तुम्ही तोंडपाठ करून ठेवा किंवा एखाद्या याच्यावर लिहून ठेवा किंवा तुम्ही ते डाउनलोड पण करू शकता, ठीक आहे। फार्मर जे कार्ड आहे ते लवकरच वाटप होतील, याच्यावरती मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईन, टेन्शन घेऊ नका। आपल्याला पोस्टाद्वारे मिळणार की नाही मिळणार ते व्हिडिओ मी या 2 ते 3 दिवसात मी बनवून टाकेन। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लवकरच हा व्हिडिओ बनवेन। आपल्याला पोस्टाद्वारे मिळणार की नाही मिळणार किंवा ऑनलाईनच काढावं लागेल, ठीक आहे। आपली जी माहिती आहे ती मी याच्यावरती लवकरच व्हिडिओ मी 2 ते 3 दिवसात घेऊन येईन, ठीक आहे। तर बघा हा जो GR आहे, ज्या GRची लिंक बघा, ही होय ती लिंक, हे बघा हा जो शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून याचा क्रमांक हा आहे। हा निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। तर बघा या maharashtra.gov.in वर हा जो आहे GR तुम्हाला मिळणार नाही, याची जी डायरेक्ट लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ठीक आहे। तर हा जो त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर हा तुम्हाला GR दिसून जाईल, ठीक आहे। तुम्ही घरी शांतपणे वाचा हा GR काय आहे याच्यामध्ये, मी तर लवकर वाचून दाखवला आहे, ठीक आहे। कारण मी थोडा घाईमध्ये व्हिडिओ बनवत आहे, कारण मला दुसरा पण एक महत्त्वाच्या याच्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणून मी लवकरात लवकर हा व्हिडिओ बनवला आहे, ठीक आहे। तर बघितला, हा होता तो GR। आणि भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की जे फार्मर ID कार्ड आहे ते खरंच आपल्याला पोस्टाद्वारे मिळणार की नाही मिळणार, खरंच आपल्या पोस्टाद्वारे ते येणार की नाही येणार आपल्या घरपोच, की ऑनलाईन आपल्याला डाउनलोड करावं लागणार आहे। तर मी याआधी पण व्हिडिओ बनवले आहे, तरी पण माझ्याकडे खरोखर जे माहिती आहे ती आली आहे, तर मी या 3 ते 4 दिवसामध्ये तो व्हिडिओ बनवून टाकीन, टेन्शन घेऊ नका। आपल्याकडे खरंच जे फार्मर ID कार्ड आहे ते खरंच पोस्टाद्वारे येणार की नाही येणार, मी ते 2 ते 3 दिवसात व्हिडिओ बनवणार आहे, ठीक आहे। तर मंडळी तुम्ही GR बघितला, तो होता राज्य सरकारने GR जो आहे तो जारी केलेला आहे, तो अत्यंत खूप महत्त्वाचा होता। तर तुम्ही GR बघितला, मी तुम्हाला वाचून पण दाखवला आहे, त्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे, टेन्शन घेऊ नका। तुम्ही तिथे जाऊन तो GR तो आहे डाउनलोड करू शकता आणि तुम्ही वाचू शकता, ठीक आहे। तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल आणि जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।